नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। साकत धरणाच्या पाणी योजनेला शेतकऱ्यांकडून ब्रेक। सोनारीत पाईपलाईन अडवली, गुंठ्याला 1 लाख नुकसान भरपाईची मागणी। उजनीचे पाणी साकत धरणात आणण्याच्या योजनेला अडथळा। अधिकारी शेतकरी बैठकीत तोडगा नाही, पाईपलाईनचे काम ठप्प। पिकाच्या नुकसानापोटी शासनाचा दर प्रति गुंठा 2.5 ते 3 हजार। शेतकऱ्यांची मागणी थेट 1 लाख। प्रशासनासमोर 2 पर्याय, निर्णयाकडे तालुक्याचं लक्ष। भूम, परंडा आणि वाशीच्या पाणीपुरवठ्यावर होऊ शकतो परिणाम। या बातमीचे प्रायोजक आहेत केक डिलाइट केक शॉप। परंडा शहरात प्रथमच फ्रेश आणि प्युअर व्हेज केक। आमच्याकडे वाढदिवस, लग्न, साखरपुडा, बेबी शॉवर, नामकरण तसेच इतर सर्व शुभ प्रसंगांसाठी आकर्षक, स्वादिष्ट आणि दर्जेदार केक ऑर्डरनुसार बनवून भेटतील। आपल्या आवडीनुसार डिझायनर, फोटो, थीम आणि कस्टमाइज्ड केक बनवून मिळतील। पत्ता पवार कॉम्प्लेक्स, डीके हेअर सलूनच्या शेजारी, बावची रोड, परंडा। आता बातमी विस्ताराने। उजनी धरणातील पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे साकत धरणात आणण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेला सोनारी परिसरात मोठा अडथळा निर्माण झाला आहे। पाईपलाईन टाकताना पिकांचं नुकसान होत असल्यानं सोनारी येथील शेतकऱ्यांनी काम रोखून धरलं असून पिकांच्या नुकसान भरपाईपोटी प्रति गुंठा 1 लाख रुपये देण्याची मागणी केली आहे। त्यामुळे या महत्त्वाच्या योजनेचं काम सध्या ठप्प झालं आहे। कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या विभाग क्रमांक 2 मार्फत डोमगाव ते सोनारी या सुमारे 4 किलोमीटर लांबीच्या पाईपलाईनचं काम सुरू आहे। या पाईपलाईनद्वारे उजनी धरणातून सीना कोळेगाव धरणात आलेलं पाणी पुढे साकत धरणाच्या कालव्यात सोडण्यात येणार आहे। त्यानंतर हे पाणी भूम, परंडा आणि वाशी तालुक्यातील सिंचनासाठी उपयोगात येणार आहे। डोमगाव पर्यंत पाईपलाईनचं काम पूर्ण झालं असलं तरी सोनारी परिसरात शेतातून पाईपलाईन टाकताना पिकांचे नुकसान होत असल्यानं शेतकऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे। प्रति गुंठा 1 लाख रुपये नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय काम होऊ देणार नाही असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला आहे। दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी शासनाच्या नियमांनुसार पिकांच्या नुकसान भरपाईसाठी प्रति गुंठा सुमारे 2.5 ते 3 हजार रुपयांचीच तरतूद असल्याची माहिती बैठकीत दिली। मात्र हा दर शेतकऱ्यांना मान्य नसल्यानं कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि शाखा अभियंता यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही। यामुळे पाईपलाईनचं काम सध्या पूर्णपणे बंद पडलं आहे। आता प्रशासनासमोर 2 पर्याय उरले असल्याची चर्चा आहे। एक म्हणजे पोलीस बंदोबस्तात काम सुरू करणे किंवा दुसरा म्हणजे पाईपलाईनचा मार्ग बदलून संपादित शासकीय ताब्यातील जमिनीतून नेणे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान टाळता येईल। साकत धरणात पोहोचलेलं पाणी उपसा करून भूम व वाशी तालुक्याला देण्यात येणार आहे। यासाठी साकत येथे 2 पंपगृह बांधण्यात येत असून काम प्रगतीपथावर असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे। साकत धरणात पाणी पोहोचणे ही भूम, परंडा आणि वाशी तालुक्यांसाठी महत्त्वाची बाब असल्यानं या वादावर प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे आता संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे। पुढील काही दिवसात प्रशासनाची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।